नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो आपला आज की HSRP नंबर प्लेट काय आहे आणि ती कशा प्रकारे मागवायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर HSRP नंबर प्लेट म्हणजे मित्रांनो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असते. ही एक प्रकारची वाहनाची रजिस्ट्रेशन प्लेट आहे जी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी आणि वाहनांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी वापरली जाते. भारतातील सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या प्लेटची जी वैशिष्ट्ये आहेत ती प्लेट पूर्णतः ॲल्युमिनियमची बनलेली असते मित्रांनो. आणि याच्यावर एक स्टॅम्प क्रोमियम होलोग्राम असतो मित्रांनो. त्याच्यावर अशोक चक्राचं चिन्ह असतं मित्रांनो 3D होलोग्राममध्ये. तुम्ही ते बघितलं पण असेल. आणि याला मित्रांनो एक लेझर इटॅच पिन कोड असतो मित्रांनो. प्लेटवर एक तो कोड असतो मित्रांनो. त्या थ्रू तुमच्या गाडीची ओळख ही मिळणार असते. आणि हे टॅम्पर प्रूफ पण आहे मित्रांनो. म्हणजे एकदा लावल्यानंतर चोरी झाल्यानंतर कोणी प्लेट काढू शकत नाही मित्रांनो. आणि याला एक रिफ्लेक्टिव्ह शीट पण लावलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळीच ते नंबर प्लेट सहज दिसू शकते मित्रांनो. HSRP नंबर प्लेटचे काही फायदे आहेत मित्रांनो. त्यापैकी खालील तुम्ही बघू शकता. वाहन चोरीस प्रतिबंध होतो मित्रांनो. खोट्या नंबर प्लेट्सना आळा बसतो. वाहतुकीचे नियम पाळण्यास मदत होते. RTOकडे वाहनाची नोंदणी व्यवस्थित असते मित्रांनो. अशा प्रकारे या HSRP प्लेटची फायदे आहेत मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की HSRP प्लेट आपल्या गाडीसाठी कशी मागवायची. त्यासाठी मित्रांनो आपल्याला transport.maharashtra.gov.in या वेबसाईटला जायचं आहे मित्रांनो. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली तिथे क्लिक करून या अशा पेजवर येऊ शकता. इथे आल्यानंतर ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं प्रकार काही दिसेल. इथे तुम्हाला तुमचं ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचा जो ऑफिस असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. किंवा तुमच्या गाडीचे नंबर प्लेटची जिथून पासिंग असेल ते पण ऑफिस तुम्ही निवडू शकता. इथे निवडल्यानंतर सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर असा काय पुढे इंटरफेस दिसेल. HSRP फॉर महाराष्ट्र झोन 2 असं प्रकारे दिसेल मित्रांनो. इथे 3 ऑप्शन आहेत मित्रांनो. HSRP स्टेटस, HSRP सपोर्ट आणि ॲप्लाय HSRP असं काय ऑप्शन आहेत मित्रांनो. HSRP स्टेटस म्हणजे जर तुम्ही याच्या आधी जर काही ॲप्लाय केला असेल तर त्याचा स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला तर इथे क्लिक करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात मित्रांनो. आपल्याला HSRP प्लेटसाठी नव्याने अप्लाय करायचं आहे. त्यासाठी आपण इथे ॲप्लायवरती क्लिक करून घेणार आहोत. इथे समोर आल्यानंतर आपल्याला ऑर्डर HSRP ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ थर्ड लायसन प्लेट अशा प्रकारे 3-4 प्रकारचे ऑप्शन दिसणार आहेत मित्रांनो. इथे आपल्याला ऑर्डर HSRPवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे समोर आल्यानंतर आपल्याला असे 4 ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो. इथे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या गाडीचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. इथे चेसिस नंबर टाकायचा आहे मित्रांनो. लास्ट 5 डिजिट टाकायचे फक्त चेसिस नंबरचे. आणि इंजिन नंबरचे पण लास्ट 5 डिजिट टाकून घ्यायचे. आणि मोबाईल नंबर इथे तुमचा टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर इथे फिटमेंट सिटी निवडून घ्यायची मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तुमची नंबर प्लेट कुठे जाऊन तुम्हाला सोयीस्कर जी असेल ती निवडू शकता. तुम्हाला जे सोयीस्कर होईल ते तुम्ही इथे निवडू शकता. आपण छत्रपती संभाजीनगर निवडून घेऊया. तिथे निवडल्यानंतर आपल्याला आपण छत्रपती संभाजीनगर निवडल्यानंतर आपल्याला स्लॉट अवेलेबल आहे का नाही इथं बघून घ्यायचं आहे. इथे ग्रीनमध्ये स्लॉट अवेलेबल आहे मित्रांनो आणि रेड म्हणजे स्लॉट बुक झालेला आहे. इथे आपल्याला महिना निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही जाऊन तुमची नंबर प्लेट बसवू शकता. तुम्हाला जो वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही निवडू शकता. इथे आपण फेब्रुवारी निवडून घेऊया. फेब्रुवारीमध्ये आपल्याला मित्रांनो जवळजवळ सर्व स्लॉट बुक झालेले आहेत. फक्त 27 आणि 28 तारखेचा जो स्लॉट आहे तो बुक करायचा राहिलेला आहे. आपण सिल्लोड, किनोळा तालुका फिरोमली डिस्ट औरंगाबाद इथला निवडून घेणार आहोत. इथे एका ग्रीनवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. इथे ग्रीनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या सोयीस्कर तुम्ही टाईम निवडू शकता. 5 ते 6पर्यंत टाईम आहे मित्रांनो. 9 स्टार्ट होतो ते 5 ते 6, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 असा टाईम आहे मित्रांनो. तुम्हाला जो निवडायचा आहे तुम्ही तो निवडू शकता.
निवडल्यानंतर तुम्हाला अशी काही इंटरफेस दिसेल मित्रांनो. इथे तुमचा गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे. इंजिन नंबर आणि बाकीचं गाडीची माहिती पूर्ण आलेली आहे. इथे फक्त तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम टाकल्यानंतर इथे तुमचं मिडल नेम टाकून घ्या. मिडल नेम टाकल्यानंतर लास्ट नेम टाकून घ्या. लास्ट नेम टाकल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर इथे ऑलरेडी आहे. ईमेल ID तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही मित्रांनो, नाही टाकला तरी चालेल. इथे तुमची गाडी निवडून घ्या मित्रांनो. 2 व्हीलर मोटरसायकल किंवा 2 व्हीलर स्कूटर. 2 व्हीलर मोटरसायकल आपण इथे निवडून घेऊ. इथे प्रायव्हेट गाडी आहे मित्रांनो, आलेलं आहे माहिती. आणि समोर चेसिस नंबर पण आलेला आहे मित्रांनो. व्हेकल मॉडेल नंबर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे मित्रांनो. इथे आपल्याला आता कॅप्चा टाकून घ्यायचा आहे खाली. कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक करून घेऊया. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आपण जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक OTP येईल मित्रांनो. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पे ऑनलाईनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पे ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला गाडीचा नंबर आलेला आहे आणि कस्टमरचं नाव आलेलं आहे. आणि आपल्याला 531 रुपये आपल्या 2 व्हीलरसाठी नवीन नंबर प्लेट्ससाठी आपल्याला द्यायचे आहेत. ते आपण फोनपेद्वारे सुद्धा करू शकतो. ते आपण कसे करायचे बघूयात. पे ऑनलाईनवरती क्लिक करून घेऊया. पे ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आपल्याला बरेच असे ऑप्शन आलेले आहेत. आपण UPIवरती क्लिक करून घेऊया. UPIवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे QR कोड दिसेल. हा QR कोड तुम्ही Google Pay, फोनपे किंवा Paytm सगळ्यांमार्फत स्कॅन करून तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे. आपण पेमेंट करून घेऊया. पेमेंट केल्यानंतर अशी काही रिसिप्ट डाउनलोड होईल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ही जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे किंवा ही तुम्ही डाउनलोड करून घ्यायची. मोबाईलवरून करत असाल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि दिलेली वेळ आणि तारीख या वेळेला जाऊन तुम्हाला डीलरकडून तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.